नंबर 31 वर विमा लेखन. आता विमा लेखन प्रक्रिया म्हणजे प्रस्ताव अर्ज केल्यापासून मग तो स्वीकारायचा की नकारायचा याचा निर्णय विमा लेखक घेतो. ती प्रक्रिया आणि पॉलिसी धारकापर्यंत पॉलिसी पोहोचणे यामधल्या ज्या सगळ्या क्रिया असतात या विमा लेखन प्रक्रियेचा भाग असतात. पण विमा लेखन म्हणजे मुख्य जर बघितलं तर पॉलिसीचा प्रस्ताव तपासून पॉलिसी द्यायची किंवा नाही म्हणजे विमा प्रस्ताव स्वीकारायचा की नाकारायचा याचा निर्णय घेणे याला आपण मुख्यतः विमा लेखन म्हणतो. आता ही विमा लेखनाची पूर्ण प्रक्रिया जी आहे ह्यामध्ये कोणत्या गोष्टी आहेत याचा क्रम जो आहे तो क्रम लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. कारण या प्रक्रियांचा क्रम लावा किंवा प्रक्रिया क्रमाने लावा अशा प्रकारे सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकतो. पान नंबर 31 वर विमा लेखनाची प्रक्रिया म्हणून हेडिंग दिलेलं आहे. त्या अंतर्गत तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 असा क्रमाने विमा लेखन प्रक्रियेचा क्रम दिलेला आहे. तो आपण इथे लिहिलेला आहे बघा. विमा लेखन प्रक्रियेचा क्रम यामध्ये सर्वप्रथम येणार विमा प्रस्तावकाची माहिती घेणे. ही माहिती जी आहे ती आपण प्रस्ताव अर्जाच्या माध्यमातून घेऊ शकतो. नंतर या माहितीच्या आधारे जोखमीचे विश्लेषण करणे. नंतर ह्या जोखमीमध्ये जी काही संभाव्य असुरक्षितता असेल त्या संभाव्य असुरक्षिततेचा अंदाज लावणे किंवा हानीची शक्यता पडताळणे आणि नंतर मग तो प्रस्ताव स्वीकारायचा आहे की नाकारायचा आहे तो निर्णय घेणे. तो निर्णय घेतल्यानंतर मग त्याचा हप्ता ठरवणे म्हणजे जो काही हप्ता आहे तो भरावा लागणार. तो हप्ता ती व्यक्ती भरणार आणि हप्ता भरल्यानंतर मग त्याला पॉलिसीचे कागदपत्र देणे. अशा प्रकारे क्रम आपल्याला इथे दिलेला आहे. तो क्रम तुम्ही लक्षात ठेवायचा आहे कारण या क्रमावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आपण सरळ क्रम लक्षात ठेवू शकतो की जेव्हा पॉलिसी घ्यायची असते तेव्हा आधी प्रस्ताव अर्ज येतो म्हणजे प्रस्ताव अर्जातून मग माहिती घेतली जाणार. माहितीचं विश्लेषण करून जोखीम आहे किंवा नाही म्हणजे जोखमीचे विश्लेषण केलं जाणार. त्यामध्ये काही असुरक्षितता आहे का किंवा काही हानी आहे का ते तपासलं जाणार. त्याच्यानंतर मग तो प्रस्ताव स्वीकारायचा की नकारायचा हा निर्णय घेतला जाणार. निर्णय आल्यानंतर मग हप्ता भरावा लागणार आणि हप्ता भरल्यानंतर मग काही दिवसांनी त्याला पॉलिसीचं कागदपत्र दिलं जाणार. अशा प्रकारे आपल्याला हा जो क्रम आहे हा क्रम लक्षात ठेवायचा आहे. यानंतर विमा प्रस्ताव देताना जो प्रस्ताव पत्र आहे या प्रस्ताव पत्रातून माहिती घेतली जाते. तर ही जी माहिती आहे या माहितीचे काही स्रोत आहेत ते आपण आता बघूया. पान नंबर 32 वर 1 नंबर तुम्हाला दिलेले आहे विमा प्रस्ताव मध्ये दिलेले पान नंबर 32 वर मध्यभागी विमा प्रस्तावकाच्या माहितीचे स्रोत त्यामध्ये 1 नंबर आहे विमा प्रस्ताव. तर विमा प्रस्तावाबद्दल माहिती मिळण्याचे जे स्रोत आहे त्यामध्ये 1 नंबर आहे विमा प्रस्ताव म्हणजे आपण त्याला म्हणूया प्रस्ताव अर्ज. तर या प्रस्ताव अर्जाचा किंवा प्रस्ताव पत्राचा महत्त्व म्हणजे काय तर विमा प्रस्ताव किंवा प्रस्ताव अर्ज हे प्रस्तावकाबद्दलच्या माहितीचा प्राथमिक स्रोत आहे. इथे पान नंबर 32 वर विमा प्रस्ताव जे लिहिलेलं आहे त्यासमोर तुम्हाला वाक्य दिलेलं आहे ते अंडरलाईन करा. महत्त्वाचं वाक्य आहे की प्रस्तावकाने सही करून भरलेला प्रस्ताव अर्ज हा महत्त्वाचा प्राथमिक स्रोत आहे. माहितीचा महत्त्वाचा आणि प्राथमिक स्रोत आहे. तर प्राथमिक स्रोत कोणता असा जर प्रश्न आला तर ते म्हणजे प्रस्ताव अर्ज किंवा प्रस्ताव पत्र. यामध्ये काय काय माहिती घ्यायची असते ते तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर दुसरा माहितीचा स्रोत मध्ये त्याखाली दिलेला आहे वैद्यकीय तपासणी अहवाल. जेव्हा पॉलिसी देताना जर वैद्यकीय तपासणी करावी लागली तर त्यावेळेस त्या तपासणीचा अहवाल जो असतो हा सुद्धा प्रस्तावाबद्दल माहितीचा एक स्रोत ठरतो. त्यानंतर पुढे आहे विमा एजंट. पान नंबर 33 वर पहिला पॉईंट तुम्हाला दिलेला आहे हा माहितीचा तिसरा स्रोत आणि महत्त्वाचा स्रोत विमा एजंट. तर विमा एजंट हा ग्राहकाशी थेट संपर्क साधत असतो थेट संवादात असतो. त्यामुळे विमा प्रस्तावकाबद्दल म्हणजे ग्राहकाबद्दल चांगली माहिती तो देऊ शकतो. ती माहिती तो पडताळून बघू शकतो. म्हणूनच विमा एजंटला प्राथमिक विमा लेखक असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यामुळे विमा एजंट जे आहे त्याच्यामध्ये शेवटचं वाक्य तुम्हाला दिलेलं आहे बघा. म्हणून विमा एजंटला प्राथमिक विमा लेखक असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यालाच प्रायमरी अंडररायटर असं इंग्लिश मध्ये म्हणतात. ते अंडरलाईन करून घ्या. पान नंबर 33 वर वरून तिसरी ओळ त्यामध्ये शेवटचं वाक्य की म्हणून विमा एजंटला प्राथमिक विमा लेखक असे म्हटलेले आहे. प्राथमिक विमा लेखक हा शब्द अंडरलाईन करून त्याला स्टार मार्क करा. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हा एजंट जो आहे हा एजंट आपली माहिती देताना ना एका गोपनीय अहवालाद्वारे देतो. त्याच नंतरच्या पॅराग्राफ मध्ये तुम्हाला दिलेले आहे एजंटचा गोपनीय अहवाल. त्यालाच इंग्लिश मध्ये म्हणतात एजंट्स कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट. तर हा जो अहवाल असतो एजंटचा गोपनीय अहवाल हा त्याने प्रस्तावकाच्या सवयी छंद त्याची आर्थिक स्थिती आणि त्याचे कुटुंब किंवा मित्रांकडून मिळवलेली माहिती याच्या आधारे हा अहवाल बनवलेला असतो.
तर यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की एजंटचा गोपनीय अहवाल हा खालीलपैकी कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतो? तर तो प्रस्तावकाच्या सवयी, छंद, त्याची आर्थिक स्थिती आणि त्याच्याबद्दल गोळा केलेली त्याच्या नातेवाईकांकडून किंवा मित्रांकडून गोळा केलेली जी काही माहिती असेल त्या माहितीच्या आधारे हा गोपनीय अहवाल बनवलेला असतो. आता या व्यतिरिक्त काही वेळा त्या प्रस्तावकाबद्दल नैतिकतेच्या धोक्याचा अहवाल सुद्धा द्यावा लागतो. नैतिकतेचा धोका, हा धोक्याचा प्रकार आपण बघितला की ज्यामध्ये काहीतरी फसवणुकीचा हेतू असू शकतो, तो धोका म्हणजे नैतिक धोका. तर इथे नैतिक धोका नाही ना, यासाठी एक अहवाल द्यायचा असतो, त्याला आपण म्हणतो नैतिकतेच्या धोक्याचा अहवाल म्हणजेच मोरल हजार्ड रिपोर्ट MHR. तर हा विमा कंपनीच्या ज्येष्ठ अधिकाऱ्याकडून घ्यायचा असतो. इथे एजंटचा गोपनीय अहवाल जे आहे त्यानंतरच्या पॅराग्राफ मध्ये तुम्हाला दिलेले आहे काही वेळा विमा रकमेप्रमाणे म्हणजे जर विमा रक्कम मोठी असेल तर नैतिकतेच्या धोक्याचा अहवाल सुद्धा लागतो. हा विमा कंपनीच्या ज्येष्ठ कर्मचाऱ्यांनी द्यायचा असतो. ते अंडरलाईन करून स्टार मार्क करा. यावर प्रश्न कधी विचारला जातो की नैतिकतेच्या धोक्याच्या अहवालाची गरज केव्हा असते? तर जेव्हा विमा रक्कम मोठी असेल तेव्हा. आणि या व्यतिरिक्त हा कोणी द्यायचा असतो? तर विमा कंपनीच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी हा नैतिकतेचा धोक्याचा अहवाल द्यायचा असतो. आता या व्यतिरिक्त सुद्धा काही अतिरिक्त स्पेशल मेडिकल रिपोर्ट्स किंवा अतिरिक्त अहवाल सुद्धा मागवले जाऊ शकतात. तर हे केव्हा मागवले जातात? तर जेव्हा विमा रक्कम मोठी असेल तर. त्याच नंतरची ओळ आहे बघा की जर विमा प्रस्तावकाने मागितलेल्या विमा संरक्षणाची रक्कम मोठी असेल तर प्रस्तावकाची अतिरिक्त वैद्यकीय माहिती मागितली जाते म्हणजे स्पेशल मेडिकल रिपोर्ट काही मागवले जाऊ शकतात. तर अतिरिक्त अहवाल किंवा अतिरिक्त वैद्यकीय माहिती केव्हा मागवली जाते? तर जेव्हा विमा संरक्षणाची रक्कम मोठी असेल म्हणजेच विमा रक्कम मोठी असेल तेव्हा. ते अंडरलाईन करून स्टार मार्क करा. त्यानंतर आहे शारीरिक धोके आणि नैतिक धोके. हे आपण आधी बघितलेच. पहिलं प्रकरण, दुसरे प्रकरण आपण शिकताना हे आपण बघितलेले आहे. आपण डायरेक्ट आता पान नंबर 34 वर विमा लेखनाचे प्रकार. विमा लेखनाचे 3 मुख्य प्रकार आहेत. आर्थिक विमा लेखन, अवैद्यकीय विमा लेखन आणि वैद्यकीय विमा लेखन. यातला आर्थिक विमा लेखन जे आहे ते महत्त्वाचं आहे की आर्थिक विमा लेखन म्हणजे काय. पान नंबर 34 वर विमा लेखनाच्या प्रकारामध्ये पहिला पॉइंट दिलेला आहे आर्थिक विमा लेखन. तर आर्थिक विमा लेखन म्हणजे एका व्यक्तीला जास्तीत जास्त किती विमा रकमेचा विमा त्याच्या उत्पन्नानुसार देता येतो. एखाद्या व्यक्तीला त्याच्या सरासरी वार्षिक उत्पन्नाच्या आधारावर व त्याच्या वयावर एकूण किती जास्तीत जास्त विमा रकमेचं संरक्षण मिळू शकतं याला आपण आर्थिक विमा लेखन असे म्हणतो. आणि यामध्ये एका व्यक्तीला किती विमा रकमेचं विमा संरक्षण देता येतं हे कशावर अवलंबून आहे? तर त्याच्या वार्षिक सरासरी उत्पन्न आणि त्याचं वय. तर हे महत्त्वाचं आहे, त्याला अंडरलाईन करा की एका व्यक्तीला त्याच्या वार्षिक सरासरी उत्पन्नाच्या डबल अंडरलाईन करा, आधारावर व त्याच्या वयाला डबल अंडरलाईन करा. हे 2 महत्त्वाचे पॉइंट. एकूण किती जास्तीत जास्त विमा रकमेचे संरक्षण मिळू शकते हे ठरवण्याच्या प्रक्रियेला आर्थिक विमा लेखन असे म्हणतात. म्हणजे यामध्ये आपलं काय क्लिअर झालं की आर्थिक विमा लेखन म्हणजे काय ते क्लिअर झालंय. आणि एका व्यक्तीला जास्तीत जास्त किती विमा रक्कम देऊ शकतो हे कशावर आधारित आहे? तर त्या व्यक्तीचं उत्पन्न आणि त्याचे वय या 2 गोष्टीवर हे आधारित आहे. तर सरासरी जर बघितलं तर एका व्यक्तीला त्याच्या उत्पन्नाच्या 20 ते 22 पट एवढा विमा देता येतो. तर बाजूला तुम्ही लिहून घेऊ शकता एका व्यक्तीला त्याच्या सरासरी वार्षिक उत्पन्नाच्या 20 ते 22 पट 20 to 22 म्हणजे 20 ते 22 पट 20 ते 22 पट इतक्या रकमेचा विमा देता येतो. हे महत्त्वाचं आहे. नंतर वैद्यकीय आणि अवैद्यकीय दिलेलं आहे. तर याचा अर्थ असा फक्त की वैद्यकीय विमा लेखन म्हणजे जेव्हा विमा देताना वैद्यकीय परीक्षण करावं लागतं त्यावेळेस त्या वैद्यकीय अहवालांची तपासणी सगळी केली जाते, त्याला आपण म्हणतो वैद्यकीय विमा लेखन. आणि जेव्हा वैद्यकीय तपासणी न करता विमा लेखन केलं जातं त्याला आपण म्हणतो अवैद्यकीय विमा लेखन. त्यानंतर पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया आपण. पान नंबर 35 वर मुद्दा आहे मानवी जीवन मूल्य. मानवी जीवन मूल्य हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. हा प्रॅक्टिकली तुम्हाला पुढे जाऊन उपयोगात येणारा मुद्दा असल्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा हा महत्त्वाचा आहे. यावर एक प्रश्न येऊ शकतो. तर मानवी जीवन मूल्य म्हणजे याला इंग्लिश मध्ये म्हणतात ह्यूमन लाईफ व्हॅल्यू, HLV म्हणजे मानवी जीवन मूल्य किंवा ह्यूमन लाईफ व्हॅल्यू. तर मानवी जीवन मूल्य म्हणजे काय? तर खाली एक उत्पन्नाचा पर्याय पद्धत म्हणून एक हेडिंग दिलेलं आहे. ते खाली लिहिलेलं आहे की विमाधारकाने उरलेल्या आयुष्यात मिळवू शकलेल्या एकूण उत्पन्नाची आजची किंमत
म्हणजे त्याचे मानवी जीवन मूल्य. त्याला अंडरलाईन करून स्टार मार्क करा. विमाधारकाने उरलेल्या आयुष्यात मिळवू शकलेल्या एकूण उत्पन्नाची आजची किंमत म्हणजे त्याचे मानवी जीवन मूल्य होय. तर त्या मूल्या इतके विमा संरक्षण त्याला मिळू शकते. आता मानवी जीवन मूल्य ही जी कन्सेप्ट आहे ही कशासाठी वापरली जाते असं विचारलं जातं. बाजूला लिहून घ्या. मानवी जीवन मूल्य याचा उपयोग एका व्यक्तीला किती विमा संरक्षण दिले पाहिजे हे ठरवण्यासाठी मानवी जीवन मूल्य ही कन्सेप्ट किंवा संकल्पना वापरली जाते. एका व्यक्तीला किती रकमेचे विमा संरक्षण दिले पाहिजे किंवा त्याने घेतले पाहिजे त्यासाठी मानवी जीवन मूल्य या संकल्पनेचा उपयोग केला जातो. आता आपण साध्या सोप्या शब्दात बघूया की एक व्यक्ती आहे तो वर्षाला 4 लाख रुपये उत्पन्न कमावतोय. 4 लाख रुपये वार्षिक उत्पन्न त्याचं आहे. यापैकी 1 लाख रुपये त्याचे कुठेतरी खर्च होतात, आवश्यक खर्च आहे. काहीतरी कुठेतरी टॅक्स भरायचा असेल, कुठे अजून काही गुंतवणूक असेल, असे काही आवश्यक खर्चांमध्ये त्याचे 1 लाख रुपये खर्च होतात. त्याचे स्वतःचं टेलिफोन बिल असेल, जाण्या येण्याचे एक्सपेन्सेस असतील, अशामध्ये त्याचे 1 लाख रुपये वर्षभरामध्ये खर्च होत आहेत. तर उरलेले 3 लाख रुपये जे आहेत, उरलेले 3 लाख रुपये हा व्यक्ती वर्षभरामध्ये कुटुंबास देतो. एक व्यक्ती आहे, वार्षिक 4 लाख रुपयाचं उत्पन्न आहे, 1 लाख रुपये त्याचे खर्च झाल्यानंतर 3 लाख रुपये तो वर्षाला कुटुंबाला देतो. आज या व्यक्तीचं वय 30 वर्ष आहे आणि इथून पुढे 20 वर्ष हा व्यक्ती काम करणार आहे. इथून पुढे 20 वर्ष हा व्यक्ती काम करणार आहे. म्हणजे उरलेल्या 20 वर्षांमध्ये हा 3-3 लाख रुपये याप्रमाणे 60 लाख रुपये त्या कुटुंबाला कमावून देणार आहे. तर एका कन्सेप्टद्वारे आपण म्हणू शकतो की 60 लाख रुपये हे झालं त्याचं मानवी जीवन मूल्य. किंवा एक दुसरी कन्सेप्ट आहे की जर याचा मृत्यू झाला तर त्याच्या विमा रकमेतून एक एवढी रक्कम मिळावी की जी बँकेमध्ये किंवा एफडी मध्ये ठेवल्यानंतर जेवढी रक्कम तो आज कुटुंबाला देतो आहे म्हणजे 3 लाख रुपये एवढीच रक्कम त्या कुटुंबाला व्याजाच्या स्वरूपात नियमितपणे मिळाली पाहिजे. आता आपण जर घेतलं तर जर 37.5 लाख 37,50,000 एवढी रक्कम आहे, ही जर 8% दराने बँकेमध्ये ठेवली आहे, 37.5 लाख रुपये रक्कम आहे ती 8% दराने जर बँकेमध्ये ठेवली आहे तर दर वर्षाला 3 लाख रुपये व्याज मिळते. म्हणजे ह्या व्यक्तीचं मानवी जीवन मूल्य 37.5 लाख आहे असं इथे म्हणता येईल. कारण काय, 37.5 लाखाचा म्हणजे 37,50,000 रुपयांचा जर त्याचा विमा काढलेला आहे तर 8%नी 3 लाख रुपये मिळतात. 37.5 लाखाचा जर त्याचा विमा काढलेला असेल तर 8%नी 3 लाख रुपये मिळत आहेत. आता हा व्यक्ती आहे, याचा जर 37.5 लाखाचा जर विमा काढलेला असेल तर त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या परिवाराला ते 37.5 लाख रुपये मिळतील. 37.5 लाख रुपये जर त्या कुटुंबाने एफडी मध्ये टाकले, एफडीचा रेट 8% असेल तर त्या कुटुंबाला 3 लाख रुपये वर्षाला मिळणार. मग इथे या व्यक्तीचं मानवी जीवन मूल्य झालं 37.5 लाख. ह्या ज्या फिगर्स आहेत, हे अंक आहेत, हे लक्षात ठेवा कारण प्रश्न याच्यावरच तुम्हाला विचारला जाऊ शकतो. एक 6 ओळीचा प्रश्न येतो पण त्या प्रश्नामध्येच त्याचं उत्तर लपलेलं असते. यामध्ये तुम्हाला दिलं जातं की श्री अजय यांचे वय 30 वर्ष आहे, इथून पुढे 20 वर्ष त्यांची नोकरी बाकी आहे, ते वर्षाला 4 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळवतात. यापैकी 1 लाख रुपये त्यांचा आवश्यक खर्च होतो व 3 लाख रुपये ते कुटुंबाला देतात. जर आजच्या घडीला 37.5 लाख रुपये हे 8% दराने बँकेमध्ये ठेवले तर वर्षाला 3 लाख रुपये व्याज मिळते. तर श्री अजय यांचे मानवी जीवन मूल्य किती? आता प्रश्न हा 3-4 ओळीचा, 6 ओळीचा, 7 ओळीचा पॅराग्राफ प्रमाणे तुम्हाला प्रश्न दिलेला आहे. तो वाचल्यानंतर त्यामधल्या फिगर्स बघल्यानंतर आपल्याला वाटतं की आता याचे कॅल्क्युलेशन कसे करायचे, पण ऍक्च्युअली त्यांनी प्रश्नामध्येच उत्तर दिलेलं आहे. बघा
त्यांनी काय सांगितलंय की कुटुंबाला ते 3 लाख रुपये देतात आणि दुसऱ्या वाक्यामध्ये काय सांगितलंय की 37.5 लाख रुपये जर 8% दराने बँकेमध्ये ठेवले तर 3 लाख रुपये त्यातून वर्षाला व्याज मिळू शकते, म्हणजेच त्या व्यक्तीचं मानवी जीवन मूल्य झालंय 37.5 लाख. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रश्नामध्येच प्रश्नाचं उत्तर कधी कधी दिलेलं असणार, फक्त ते तुम्हाला कन्सेप्ट जर समजले असेल तर ते उत्तर तुम्हाला शोधता येईल. तर अशा प्रकारे तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर इथे लिहू शकता. तर अशा प्रकारे मानवी जीवन मूल्यावर आधारित प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहू शकता. आता मानवी जीवन मूल्य काढण्याची दुसरी पद्धत आहे, त्याला म्हणतात उत्पन्नाचं पर्याय पद्धत. तर यामध्ये एक सवलत दर नावाची एक व्हॅल्यू असते जी महत्त्वाची असते. तर फक्त तिथे बाजूला एक वाक्य लिहून घ्या, ते लक्षात ठेवायचं तुम्ही की उत्पन्नाची पर्याय पद्धत या पद्धतीद्वारे मानवी जीवन मूल्य काढताना, उत्पन्नाची पर्याय पद्धत या पद्धतीद्वारे मानवी जीवन मूल्य काढताना त्या व्यक्तीचे वय, नोकरीची वर्ष, उत्पन्न यासोबतच सवलत दर हा महत्त्वाचा घटक असतो. सवलत दरला अंडरलाईन करून घ्या. आता यानंतरची कन्सेप्ट आहे ग्रहणाधिकार. पान नंबर 35 वरच तुम्हाला ग्रहणाधिकार दिलेला आहे. ग्रहणाधिकारला अंडरलाईन करून स्टार मार्क करा. आता लक्षात घ्या ग्रहणाधिकार म्हणजे काय. ग्रहणाधिकार या शब्दामध्येच त्याचा अर्थ लिहिला आहे ग्रहण. ग्रहण जेव्हा लागतं तेव्हा काय होतं, सूर्याला ग्रहण लागलंय, काय होतं त्याचा काही भाग जो आहे तो दिसत नाही आपल्याला, म्हणजे कमी झाल्यासारखा वाटतो, बरोबर आहे. आणि हळूहळू ग्रहण कमी होतं, मग हा हळूहळू जो भाग आहे हा भाग वाढायला जातो आणि पूर्ण ग्रहण निघल्यावर मग आपल्याला पूर्ण सूर्य दिसतात. म्हणजे ग्रहण जे आहे ते काही कालावधीनंतर कमी कमी होत जाऊन पूर्णपणे नाहीसे होते. तर ग्रहणाधिकाराद्वारे कोणत्या जोखीमा स्वीकारल्या जातात ते लक्षात घ्या की विमा लेखकाला जेव्हा असं वाटते की एखादी जोखीम काही काळाने कमी कमी होत जात असेल तर ती जोखीम जी आहे ती ग्रहणाधिकाराद्वारे स्वीकारली जाऊ शकते. पान नंबर 35 वर लास्ट पॅराग्राफ जो आहे त्यामध्ये दुसरी ओळ जी आहे बघा, त्यामध्ये शेवटी जे आहे ते अंडरलाईन करा की विमा लेखकाला असे वाटले की त्या प्रस्तावकर्त्याची अतिरिक्त जोखीम काही काळाने कमी होईल तर विमा लेखक तो प्रस्ताव ग्रहणाधिकाराद्वारे स्वीकारू शकतो. ग्रहण आपण लक्षात ठेवायचं, काही काळानंतर ते हळूहळू कमी होत आहे. तर तसंच जर एखादी जोखीम काही काळानंतर कमी कमी होत असेल तर ती ग्रहणाधिकाराद्वारे स्वीकारली जाऊ शकते. एखादी जोखीम काही कालावधीनंतर जर कमी होत असेल तर ती ग्रहणाधिकाराद्वारे स्वीकारली जाऊ शकते. हे एक वाक्य महत्त्वाचं. आता ग्रहणाधिकाराचे 2 नियम आहेत. जसं ग्रहण हे कमी होत जाणार असतं तसंच ग्रहणाधिकार म्हणजे जो टक्केवारीमध्ये लावलेला असतो तो कमी कमी होत जात असतो. आणि ग्रहण जेव्हा लागतं तेव्हा सूर्याचा आकार कमी होतो, तसंच ग्रहणाधिकार जेव्हा लावला जातो तेव्हा आपल्याकडे विमा रक्कम कमी होते. तर ग्रहणाधिकार म्हणजेच विमा संरक्षण याला लागलेलं ग्रहण. विमा संरक्षण रक्कम जी असणार त्या रकमेला लागलेलं ग्रहण म्हणजेच ग्रहणाधिकार. काय केलं जाते, ग्रहणाधिकार हा टक्केवारीमध्ये लावला जातो. समजा एखाद्या व्यक्तीला एक आजार आहे आणि तो आजार 4 वर्षांमध्ये कमी होणार आहे, मग काय करणार विमा लेखक की 4 वर्षांसाठी एका ठराविक रकमेचा ग्रहणाधिकार लावला. म्हणजे असं केलंय की 4 वर्षांसाठी त्या पॉलिसीवर 20% एवढा ग्रहणाधिकार लावलाय. याला दुसरा एक शब्द वापरला जातो ग्रहणाधिकारला बोजा, की 20% बोजा लावलाय किंवा 20% ग्रहणाधिकार लावलाय. तर आता जसं ग्रहण हे काही कालावधीनंतर कमी कमी होत जाते तसंच हा 20%चा ग्रहणाधिकार आहे हा सुद्धा काही कालावधीनंतर कमी कमी होत जाणार. फक्त या संदर्भातला एक नियम आहे की पान नंबर 36 वर वरून तिसरी ओळ आहे बघा, ग्रहणाधिकाराचे तत्व. ग्रहणाधिकार हा विशिष्ट कालावधीमध्ये समान रकमेने कमी झाला पाहिजे. तर 4 वर्षासाठी जर 20%चा ग्रहणाधिकार लावलेला असेल, 4 वर्षामध्ये 4 वर्षासाठी जर 20%चा ग्रहणाधिकार लावलेला असेल तर नियम आपण बघितला की त्या कालावधीमध्ये तो समान रकमेने कमी झाला पाहिजे. म्हणजेच मग तो दरवर्षी किती टक्क्यांनी कमी झाला पाहिजे तर 5-5 टक्क्यांनी दरवर्षी कमी झाला पाहिजे. म्हणजे पहिल्या वर्षी या विमा संरक्षणाच्या रकमेवर 20%चा ग्रहणाधिकार लागलाय. आता एक उदाहरण घेऊ की एका व्यक्तीची 1 लाख रुपये रकमेची पॉलिसी आहे. एका व्यक्तीची 1 लाख रुपये विमा रकमेची एक पॉलिसी आहे
याच्यावर 20% ग्रहणाधिकार लावला म्हणजेच काय केलंय की 20% विमा रक्कम कमी केली, म्हणजे विमा रक्कम मग किती झाली 80,000. जर या व्यक्तीचा पहिल्याच वर्षी जर मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला फक्त 80,000च रक्कम मिळणार. आता हा ग्रहणाधिकार 20%चा जो आहे हा दरवर्षी काय झाला पाहिजे समान रकमेने म्हणजेच 5% कमी झाला पाहिजे. म्हणजे दुसऱ्या वर्षी काय होणार, पॉलिसीच्या दुसऱ्या वर्षी ग्रहणाधिकार 15%च राहणार. म्हणजे मग विमा रक्कम काय होणार 5%नी वाढणार. म्हणजे विमा रक्कम किती झाली मग 85,000. म्हणजे दुसऱ्या वर्षी जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला किती रक्कम मिळणार 85,000. कारण काय ग्रहणाधिकार 5%नी कमी झालाय, 15%च उरलाय. तिसऱ्या वर्षी काय होणार पुन्हा 5%नी ग्रहणाधिकार कमी होणार, म्हणजे किती राहिलंय 80,000. सॉरी ग्रहणाधिकार 10% राहिला म्हणजे विमा रक्कम 90,000. ग्रहणाधिकार 10% राहिला म्हणजे विमा रक्कम आता 90,000. चौथ्या वर्षी ग्रहणाधिकार उरणार 5%, म्हणजे विमा रक्कम झाली 95,000. आणि 5व्या वर्षापासून ग्रहणाधिकार पूर्णपणे नष्ट होणार म्हणजे विमा रक्कम पूर्णपणे 1,00,000. तर जसं ग्रहण हे कमी कमी होत जातं तसाच ग्रहणाधिकार हा सुद्धा कमी कमी होत जाणारा असणार. तर पण हा त्या विशिष्ट कालावधीमध्ये समान रकमेने कमी होत गेला पाहिजे. तर ग्रहणाधिकार हा त्या विशिष्ट कालावधीमध्ये समान रकमेने कमी होत गेला पाहिजे. आपण बघितलं दरवर्षी 5% हा कमी होत गेला. तर हा झाला पहिला नियम. आणि या संदर्भात दुसरा नियम आहे तिथे समोर 2 नंबर लिहून घ्या की पॉलिसीची मुदत जर 3च्या पटीमध्ये असेल, पॉलिसीची मुदत जर 3च्या पटीमध्ये असेल तर ग्रहणाधिकार हा 1/3 कालावधीसाठी असतो. तर ग्रहणाधिकार हा 1/3 म्हणजे 1/3 कालावधीसाठी असतो. म्हणजे उदाहरणादाखल जर पॉलिसीची मुदत 12 वर्ष असेल, जर पॉलिसीची मुदत 12 वर्ष असेल तर ग्रहणाधिकार हा किती कालावधीसाठी असेल 4 वर्षांसाठी. जर पॉलिसीची मुदत 9 वर्ष असेल तर ग्रहणाधिकार हा किती कालावधीसाठी असेल 3 वर्षांसाठी. म्हणजे पॉलिसीची मुदत ही 3च्या पटीमध्ये असेल तर ग्रहणाधिकार हा 1/3 कालावधीसाठी असतो. तर अशा प्रकारे ही ग्रहणाधिकाराची कन्सेप्ट झाली आहे. यानंतर आपण बघूया हप्त्याचा दर ठरवणे, हप्त्याचे प्रकार. पहिले हप्त्याचे प्रकार बघूया आपण. हप्ते भरण्याचे पान नंबर 36 वर खालून दुसरा टॉपिक आहे बघा हप्ता भरण्याचे प्रकार. तर यामध्ये 3 प्रकार असतात. एकल हप्ता याला आपण म्हणतो सिंगल प्रीमियम, म्हणजे एक रकमेच 1,00,000 2,00,000 काहीतरी एक रक्कम एकदाच भरायची, पुन्हा हप्ते भरण्याची गरज नाही, याला आपण म्हणतो एकल हप्ता किंवा सिंगल प्रीमियम. दुसरा आहे समान हप्ता किंवा रेग्युलर प्रीमियम, म्हणजे दरवर्षी 10,000 असे आपण 15 वर्ष किंवा 20 वर्ष भरत जातो, त्याला म्हणायचं समान हप्ता. 10,000 किंवा 20,000 दरवर्षी भरत जाणे त्याला म्हणायचं समान हप्ता. आणि तिसरं महत्त्वाचं आहे लवचिक हप्ता. याच्यावरच प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लवचिक हप्ता म्हणजे काय, तर हप्ता हा पॉलिसी धारकाच्या सोयीनुसार कमी जास्त करता येतो किंवा संपूर्ण कालावधीमध्ये केव्हाही भरण्याची त्याची सुविधा असते. तर याच्यामध्ये जर वाढत जाणारा कालावधी हप्ता असेल तर तो 5% दराने वाढत जाणारा असतो. हे लिहून घ्या बाजूला की वाढत जाणारा लवचिक हप्ता असेल तर त्याच्या वाढीचा दर 5% एवढा असतो. आता हप्ता जो मोजला जातो तर तो 3 टप्प्यांमध्ये हप्ता मोजला जातो. सर्वप्रथम हप्ता हा जोखीम हप्ता असतो. तर जोखीमेचे स्वरूप लक्षात घेऊन त्याच्या पूर्ण कालावधीमध्ये किती हप्ता गोळा करायचा आहे तो हप्ता जो असतो त्याला एकत्रितपणे म्हटलं जातं जोखीम हप्ता. तर हा जोखीम हप्ता याला विशिष्ट कालावधीमध्ये विभागून समान हप्ता काढला जातो. हा कालावधीमध्ये विभागला गेल्या नंतर यालाच आपण म्हणतो समान हप्ता. तर हा जोखीम हप्ता किंवा समान हप्ता जो आहे हा पॉलिसी धारकाच्या वतीने विमा कंपनी गुंतवते किंवा त्याच्यावर काहीतरी व्याज मिळत असते. तर या हप्त्यामधून ती व्याजाची कमाई जर वजा केली तर जो येतो त्याला म्हणतो आपण निव्वळ हप्ता. म्हणजे जोखीम हप्ता वजा व्याज
बरोबर निव्वळ हप्ता. जोखीम हप्ता वजा व्याज बरोबर निव्वळ हप्ता. आणि या निव्वळ हप्त्यामध्ये मग नंतर कंपनीला जे काही खर्च येतात, प्रशासकीय खर्च येतात किंवा कर्मचाऱ्यांचे पगार वगैरे जे काही खर्च येतात ते मिळवले जातात. त्यालाच म्हटलं जातं अधिभार. पान नंबर 37 वर वरून पहिला मुद्दा आहे बघा, निव्वळ हप्ता. तो आपण बघितला की जोखीम हप्त्यातून व्याजाची कमाई जर वजा केली तर जो येतो तो निव्वळ हप्ता. त्यानंतरचा पॉइंट आहे अधिभार. या निव्वळ हप्त्यामध्ये विमा कंपनीला येणारे खर्च मिळवतात. त्यामध्ये काय काय असतं? व्यवस्थापकीय खर्च, वैद्यकीय विमा लेखनाचा खर्च, प्रक्रिया शुल्क, नफा पॉलिसीसाठी बोनस अधिकार इत्यादी घटक. तुम्हाला पान नंबर 37 वर अधिभार हे हेडिंग दिलेले आहे, त्या खाली दिलेलं आहे. तर हे जे अधिभार आहे हे अधिभार निव्वळ हप्त्यामध्ये मिळवल्यानंतर जो हप्ता येतो तो ऍक्च्युअल पॉलिसी धारकाला भरावा लागणारा हप्ता. तर आपण बघूया समीकरण दुसरं पुढचं. निव्वळ हप्ता अधिक अधिभार बरोबर पॉलिसी धारकाला भरावा लागणारा हप्ता. तर निव्वळ हप्ता अधिक अधिभार म्हणजेच पॉलिसी धारकाला भरावा लागणारा हप्ता. हे दोन समीकरण आहेत. हे दोन समीकरण महत्त्वाचे आहेत. हे लिहून घ्या बाजूला की जोखीम हप्ता वजा व्याज म्हणजे निव्वळ हप्ता आणि निव्वळ हप्ता अधिक अधिभार बरोबर भरावा लागणारा हप्ता. आता तुम्हाला एक उदाहरण दिलं जातं. त्या उदाहरणामध्ये लिहिलं जातं की बाबा खालील माहितीच्या आधारे पॉलिसी धारकाला भरावा लागणारा हप्ता काढा. त्यामध्ये दिले जातं तुम्हाला जोखीम हप्ता 2000 रुपये, जोखीम हप्ता 2000 रुपये, व्याज 100 रुपये, म्हणजे यातून व्याज वजा करावं लागणार 100 रुपये. तर जोखीम हप्ता 2000 रुपये दिले जातं, व्याज 100 रुपये आणि अधिभार 500 रुपये, अधिभार 500 रुपये. तर या माहितीच्या आधारे आपल्याला भरावा लागणारा हप्ता काढायचा आहे. तर आपण काय करणार? जोखीम हप्ता 2000 रुपये, यामधून व्याज वजा करणार म्हणजे निव्वळ हप्ता आला मग 1900 रुपये. निव्वळ हप्ता आलाय 1900 रुपये. तर हा निव्वळ हप्ता इथे घेतला 1900 रुपये आणि यामध्ये मग आपण अधिभाराची रक्कम मिळवली 500 रुपये. तर भरावा लागणारा हप्ता एकूण किती आला? 2400 रुपये. तर उत्तर येणार 2400 म्हणजे 2400 रुपये. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहू शकता. तर हा झाला हप्त्याचा हिशेब. आता बघूया आपण बोनस. आता आपण हप्ता बघितलाय. तर विमा कंपनी काय करते? विमा धारकांकडून, पॉलिसी धारकांकडून हा सगळा हप्ता गोळा करून तो पॉलिसी धारकांच्या वतीने गुंतवते. तर विमा कंपनी पॉलिसी धारकांकडून गोळा केलेला हप्ता पॉलिसी धारकांच्या वतीने गुंतवते आणि त्यातून मिळणारा नफा जो आहे तो नफा पॉलिसी धारकांना नंतर बोनसच्या स्वरूपात दिला जातो. म्हणजे अशा प्रकारे हा बोनस निघतो. तर बोनसचे मुख्य 4 प्रकार पडतात. पान नंबर 37 वर तुम्हाला दिलेले आहेत बोनसचे प्रकार. पहिला आहे साधा उजळणी बोनस. त्याच्या बाजूला लिहून घ्या. साधा उजळणी बोनस म्हणजे सरळ व्याज पद्धतीने वाढणारा बोनस. म्हणजे दरवर्षी जे काही बोनस येणार आहे तो विमा रकमेवरच काढला जाणार. म्हणजे 1 लाख रुपयाची विमा रक्कम असेल त्यावर 5% बोनस जर जाहीर झालेला असेल तर 1 लाखाचे 5% म्हणजे दरवर्षी 5,000च बोनस शेवटपर्यंत मिळत जाणार. म्हणजे अशा प्रकारे जर 15 वर्षाची मुदत असेल तर 15 वर्षामध्ये 15 5 75 म्हणजे 75,000 रुपये बोनस जमा होईल. 1 लाखाला 5,000 एका वर्षी. याप्रमाणे 15 वर्षामध्ये मग 75,000 रुपये बोनस जमा होणार. याच्यावर तुम्हाला सरळ एक गणित येऊ शकतं की एका पॉलिसीवर 1 लाख रुपये विमा रकमेच्या एका व्यक्तीने एका विमा कंपनीकडून 1 लाख रुपये विमा रकमेची पॉलिसी घेतलेली आहे. तर विमा कंपनीने त्या पॉलिसीवर 5% बोनस दर जाहीर केला. हा साधा उजळणी बोनस आहे. तर 15 वर्षानंतर त्याला एकूण बोनस किती मिळणार? तर साधा उजळणी बोनस आहे त्याच्यामुळे साधा सरळ आपण हे करायचं कॅल्क्युलेशन की एका वर्षाला 5% म्हणजे 1 लाखाच्या 5% म्हणजे 5,000. तर मग 15 वर्षामध्ये 15 5 75 म्हणजे 15 वर्षामध्ये 75,000 रुपये एवढा बोनस मिळणार. तर हा झाला साधा उजळणी बोनस. त्यानंतर आहे एकत्रित उजळणी बोनस. तर एकत्रित उजळणी बोनसच्या बाजूला लिहून घ्या चक्रवाढ पद्धतीने वाढणारा बोनस. चक्रवाढ व्याज जे आहे ते जसं वाढतं की पहिल्या वर्षीचं व्याज मुद्दलमध्ये मिळवलं जातं, मग एकूण वाढीव रकमेवर पुढच्या वर्षीचं व्याज कॅल्क्युलेशन केलं जातं. त्याचप्रमाणे हा एकत्रित उजळणी बोनस यालाच आपण म्हणतो कंपाऊंड रिव्हिजनरी बोनस. तर
हा बोनस जो आहे पहिल्या वर्षीचा बोनस विमा रकमेमध्ये मिळवला जाणार. आता एक उदाहरण घेऊया आपण की एका व्यक्तीची समजा एक 5 लाख रुपये विमा रकमेची पॉलिसी आहे. एका व्यक्तीची 5 लाख रुपये विमा रकमेची पॉलिसी आहे. या पॉलिसीवर चक्रवाढ पद्धतीने म्हणजे एकत्रित उजळणी बोनस पहिल्या वर्षी 5% दराने जाहीर करा. पहिल्या वर्षी 5% दराने आणि दुसऱ्या वर्षी 3% दराने जाहीर झाला. तर दुसऱ्या वर्षानंतर बोनस सहित एकूण रक्कम किती होणार? आता आपल्याला काय करावं लागेल, यामध्ये चक्रवाढ पद्धतीने आहे त्यामुळे पहिल्या वर्षीचा बोनस काढून यामध्ये मिळवावा लागला. आता 5 लाखाचे 5% म्हणजे 25,000. 5 लाखाचे 5% म्हणजे 25,000. या 5 लाखामध्ये हे 25,000 आपल्याला मिळवावे लागतील. मग ते होतील 5,25,000. 5,25,000. आता या 5,25,000चे आपल्याला 3% काढावे लागते कारण दुसऱ्या वर्षी 3% झालेला आहे आणि हा चक्रवाढ पद्धतीने वाढणारा म्हणजे एकत्रित उजळणी बोनस आहे. चक्रवाढ पद्धतीने वाढणारा हा शब्द महत्वाचा आहे किंवा एकत्रित उजळणी बोनस हा शब्द महत्वाचा आहे. अशा प्रकारे जर शब्द विचारला तर हा बोनस आपल्याला त्यामध्ये मिळवावा लागणार म्हणजे रक्कम मिळणार 5.25 लाख. आता हे 5.25 लाखाचे 3% जर आपल्याला काढायचे असतील तर ते येतात 15,400 5.25 लाखाचे 3%. 15,470 750. तर 5.25 लाखाचे 3% म्हणजे 15,750 हे आपल्याला त्यामध्ये मिळवावे लागतील. तर टोटल मग येईल 5,40,750 हे उत्तर येणार. 5,40,750. ठीक आहे. तर पहिल्या वर्षीचे 5% त्यामध्ये मिळवल्यानंतर ते झाले 5.25 लाख आणि त्यावर 3% म्हणजेच 15,750. तर 5.25 लाखामध्ये हे 15,750 मिळवल्यानंतर टोटल येणार 5,40,750. तर सेम फिगर तुम्हाला कदाचित त्या उदाहरणामध्ये येऊ शकतात, त्या तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. तर अशा प्रकारे चक्रवाढ पद्धतीने बोनस जो आहे तो कॅल्क्युलेट केला जातो. त्यानंतर तिसरा प्रकार आहे सत्रांत बोनस. सत्रांत म्हणजेच काय की सत्राच्या शेवटी म्हणजे मुदतीच्या शेवटी दिला म्हणजे पॉलिसी पूर्णपणे संपल्यानंतर शेवटपर्यंत जर हप्ते भरलेले असतील तर जो बोनस दिला जातो त्याला आपण म्हणतो सत्रांत बोनस. यालाच अंतिम अतिरिक्त बोनस असे म्हणतात. बाजूला लिहून घ्या, अंतिम अतिरिक्त बोनस. तर हा बोनस का दिला जातो त्यामध्ये दिलेले आहे दुसरं वाक्य बघा की जे पॉलिसी धारक आपल्या 25-30 अशा दीर्घ मुदतीच्या पॉलिसीमध्ये शेवटपर्यंत चालू ठेवतात म्हणजे शेवटपर्यंत हप्ते भरतात तर त्या पॉलिसीवर कंपनी सोबत राहण्यासाठी प्रोत्साहन म्हणून हा बोनस दिला जातो. तर कंपनी सोबत राहण्यासाठी प्रोत्साहन म्हणून कोणता बोनस दिला जातो तर सत्रांत बोनस किंवा अंतिम अतिरिक्त बोनस दिला जातो. आणि शेवटचा बोनस आहे अंतरिम बोनस. जेव्हा दोन मूल्यमापन कालावधीच्या मध्ये म्हणजे दोन बोनस जाहीर होण्याचे जे काही दिनांक असतील, पहिल्या वर्षी 1 तारखेला बोनस जाहीर झाला, त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी 2 तारखेला बोनस जाहीर होणार आहे, तर त्या 2 तारखाच्या मध्ये जर एखादी पॉलिसी परिपक्व होत असेल तर त्या मधल्या कालावधीसाठी जो बोनस दिला जातो त्याला आपण म्हणतो अंतरिम बोनस. शेवटचा चौथा प्रकार. तर त्यामध्ये दिलेलं आहे की जेव्हा पॉलिसी 2 मूल्यांकन कालावधीच्या दरम्यान जर कंपनीच्या नोंदीतून बाहेर पडत असतील म्हणजे परिपक्व होत असतील तर तेवढ्या कालावधीसाठी जो बोनस दिला जातो त्याला आपण म्हणतो अंतरिम बोनस. अशा प्रकारे हे बोनसचे 4 प्रकार आहेत. आणि शेवटी तुम्हाला विमा लेखनामध्ये एजंटची भूमिका दिलेली आहे. तर विमा लेखनामध्ये एजंटची भूमिका म्हणजे त्यातलं पहिलं वाक्य फक्त महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की एजंटला प्राथमिक विमा लेखक असे म्हणतात. ते अंडरलाईन करून स्टार मार्क करायचं. आणि का करतात याचं कारण सुद्धा आपल्याला माहित पाहिजे, कारण एजंट हा प्रस्तावकर्त्याच्या थेट संपर्कात असतो. त्याला प्रस्तावकर्त्याची सर्व माहिती, त्याच्या पॉलिसी घेण्यामागचा हेतू वगैरे सर्व माहित असतं, त्यामुळे त्याला आपण प्राथमिक विमा लेखक असे म्हणतो. अशा प्रकारे आपलं चौथं प्रकरण इथे संपलेलं आहे. आता आपण 5व्या प्रकरणाला सुरुवात करूया. 4 प्रकरण आपले संपलेले आहेत. आता 5वं प्रकरण म्हणजे मूलभूत जीवन विमा उत्पादने.
मूलभूत जीवन विमा उत्पादने, विम्याचे आपण 3 प्रकार बघितले, जीवन विमा, जीवनेतर विमा आणि पुनर्विमा. आपल्याला महत्त्वाचं करून जास्तीत जास्त करून जीवन विम्यावर फोकस करायचा आहे, कारण आपण LIC साठी एजंट होणार आहोत, म्हणजेच आयुर्विम्याचे एजंट होणार आहोत. त्यामुळे आपण आता आयुर्विम्याची वेगळी उत्पादने, विविध मूलभूत उत्पादने म्हणजे जीवन विम्याची मूलभूत विमा उत्पादने बघूया. तर ह्यामध्ये कोणत्याही व्यक्तीला उत्पादन सुचवण्याआधी त्याच्या गरजा माहिती होणं आवश्यक असते. म्हणून आपण सुरुवातीला व्यक्तीच्या सुरक्षेच्या सर्वसाधारण गरजा काय असतात ते बघूया. पान नंबर 39 वर 4 नंबरचा पॉइंट दिलेला आहे बघा, सुरक्षेच्या सर्वसाधारण गरजा. तर एका व्यक्तीला सुरक्षेच्या गरजा काय काय असतात, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्पन्नाचे संरक्षण करणे. त्यामध्ये पहिला बाण दिलेला आहे उत्पन्न, त्याला अंडरलाईन करा आणि त्याला करा उत्पन्नाचे संरक्षण. सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यक्तीला सर्वप्रथम जी गरज असते ती उत्पन्नाचे संरक्षण करण्याची. या गरजा ज्या आहेत ह्या गरजा फार महत्त्वाच्या आहेत आणि या गरजांचा क्रम म्हणजे क्रमाने लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला या क्रमावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो किंवा एखाद्या व्यक्तीला कोणतं उत्पादन प्राधान्यक्रमाने सुचवावं ते या गरजांच्या आधारे आपण ठरवू शकतो. त्यामुळे या गरजांचा क्रम लक्षात ठेवणं फार आवश्यक आहे. तर पहिली गरज एखाद्या व्यक्तीची काय असणार, उत्पन्नाचे संरक्षण. पण हे कुणाला असणार, ज्याचं उत्पन्न आहे त्याला, म्हणजे जो व्यक्ती कमावता आहे तर त्या व्यक्तीला उत्पन्नाच्या संरक्षणाची गरज असणार. तर इथे बाजूला लिहून घ्या की स्वतःचे उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला उत्पन्नाचे संरक्षण करणे ही सर्वात महत्त्वाची गरज असते आणि त्यासाठी तो जीवन विमा घेऊ शकतो. उत्पन्नाचे संरक्षण करण्यासाठी त्याला आपण काय सुचवू शकतो, जीवन विमा. जीवन विम्यामध्ये सुद्धा फक्त संरक्षण जर घ्यायचं असेल तर मुदत विमा ही योजना उपयुक्त असते. आपल्या सिलेबस नुसार फक्त उत्पन्नाचे संरक्षण जर करायचं असेल तर जीवन विम्यातली मुदत विमा ही योजना उपयोगी. तर पहिली गरज आपण बघितली उत्पन्नाचे संरक्षण. उत्पन्नाचे संरक्षण यासाठी आपण जीवन विमा, जीवन विमा योजना सुचवतो. जीवन विम्याचे जे वेगळे वेगळे प्रकार आहेत ते आपण बघणार आहे. त्यापैकी मुदत विमा हा शक्यतो करून जास्त सांगितला जातो. फक्त संरक्षण जर पाहिजे असेल तर त्यासाठी मुदत विमा घेता येतो. तर उत्पन्नाचे संरक्षण ही पहिली गरज, त्यासाठी जीवन विमा घेता येतो. म्हणजे उत्पन्नाचे संरक्षण या गरजेला संरक्षण देण्यासाठी जीवन विमा हा पर्याय आहे. त्यानंतर दुसरी गरज आहे वैद्यकीय गरज, किंवा त्याला ऑब्लिक करून दिलेलं आहे वैद्यकीय आणीबाणी किंवा आकस्मिकतेसाठी निधी गोळा करणे. पान नंबर 29 वर आपण गरजा पाहतोय तर तिथे उत्पन्नाचे संरक्षण आपण लिहिलंय. त्याच्यानंतर दुसरा एरो जो आहे त्याला 2 नंबर द्या. दुसरी गरज आहे वैद्यकीय गरज म्हणजेच वैद्यकीय संरक्षण. वैद्यकीय संरक्षण यासाठी आपण त्या व्यक्तीला आरोग्य विमा सुचवू शकतो. आता वैद्यकीय संरक्षण ही जी दुसरी गरज म्हटली आहे यालाच पर्यायी म्हणून दुसरी गरज दिलेली आहे आकस्मिकतेसाठी निधी गोळा करणे म्हणजेच आणीबाणीसाठी निधी. आणीबाणीसाठी निधी गोळा करणे. तर आणीबाणीसाठी निधी जर गोळा करायचा असेल तर यासाठी एक उत्पादन आहे त्याला आपण म्हणतो डेप्ट म्युच्युअल फंड, DEBT, डेप्ट म्युच्युअल फंड. तर आणीबाणीसाठी निधी गोळा करायचा जर असेल तर त्या व्यक्तीने कुठे गुंतवणूक करावी असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर त्यासाठी त्याला डेप्ट म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करता येते. कारण काय, तर यामध्ये तरलता असते. यामध्ये तरलता असते. तरलता म्हणजे काय की त्याला जेव्हा गरज असेल तेव्हा तो पैसे काढू शकतो. त्याला इंग्लिश मध्ये लिक्विडिटी म्हणतात. त्याला गरज असेल तेव्हा तो पैसे त्यातून काढू शकतो. म्हणून मग आणीबाणीसाठी जर त्याला निधीची पैशाची गरज पडली तर तो डेप्ट म्युच्युअल फंड मधून पैसे काढू शकतो. म्हणून आणीबाणीसाठी निधी जर गोळा करायचा असेल तर डेप्ट म्युच्युअल फंड हा पर्याय जो आहे किंवा हे जे उत्पादन आहे यामध्ये गुंतवणूक करता येतं असं आपल्या सिलेबस मध्ये दिलेलं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे आपण. तर पहिली गरज बघितली आपण उत्पन्नाचे संरक्षण, त्यासाठी जीवन विमा.
दुसरी गरज वैद्यकीय संरक्षण असेल त्यासाठी आरोग्य विमा किंवा आणीबाणीसाठी निधी, त्यासाठी डेट म्युच्युअल फंड. त्यानंतर तिसरी गरज म्हणजे मुलांचे शिक्षण. मुलांचे शिक्षण. आणि चौथी गरज म्हणजे मुलांचे लग्न. मुलांचे लग्न. आता मुलांचे शिक्षण ही तिसरी गरज, त्यानंतर चौथी गरज मुलांचे लग्न. ह्यासाठी जर आपल्याला बचत करायची असेल, त्या व्यक्तीला जर बचत करायची असेल तर तो बालक विमा योजना घेऊ शकतो. तर ह्या चार मुख्य गरजा आहेत. पहिलं म्हणजे उत्पन्नाचं संरक्षण, त्यासाठी आपण बघितला जीवन विमा. दुसरं वैद्यकीय संरक्षण किंवा आणीबाणीसाठी निधी. वैद्यकीय संरक्षणासाठी आपण बघितलाय आरोग्य विमा, आणीबाणीच्या निधीसाठी बघितलाय आपण डेट म्युच्युअल फंड. त्यानंतरची तिसरी गरज आहे मुलांचे शिक्षण किंवा चौथी गरज आहे मुलांचे लग्न. या दोन्ही गरजांसाठी आपण बघितलाय बालक विमा योजना. त्यानंतर ज्या गरजा आहेत, 5 नंबरची गरज आहे संपत्ती किंवा दायित्व. अवलंबून व्यक्ती, मुले किंवा शिक्षण, मुलांचे शिक्षण, लग्न, त्याखाली तुम्हाला दिलेले आहे संपत्ती व दायित्व यांना संरक्षण. यासाठी जीवन विमा मधला मुदत विमा हा प्रकार उपयोगी ठरतो. आणि त्यानंतर निवृत्ती वेतन. 5वी गरज असणार संपत्ती किंवा दायित्वांसाठी संरक्षण म्हणजे कर्जांसाठी संरक्षण. आणि त्याच्यानंतर शेवटची गरज असणार निवृत्ती वेतनासाठी पैसे बचत करणे किंवा निवृत्ती वेतन निधीमध्ये पैसे टाकणे. तर अशा प्रकारे या क्रमाने गरजा. यावर तुम्हाला प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकतो की तथ्य शोधण्याच्या प्रक्रियेदरम्यान व्यक्तीच्या उत्पन्नाचे संरक्षण, वैद्यकीय संरक्षण, मुलांचे शिक्षण, मुलांचे लग्न या गरजा आढळल्या. यापैकी सर्वात महत्त्वाची गरज कोणती? तर यापैकी सर्वात महत्त्वाची गरज येणार उत्पन्नाचे संरक्षण. आणि जर सर्वात कमी महत्त्वाची गरज कोणती असं जर विचारलं तर सर्वात कमी महत्त्वाची गरज येणार मुलांचे लग्न. त्यासाठी हा क्रम लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे, कारण सर्वात जास्त महत्त्वाची गरज कोणती आणि सर्वात कमी महत्त्वाची गरज कोणती हे सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि एखाद्या व्यक्तीला प्राधान्याने कोणतं उत्पादन आपण सुचवणार, म्हणजे बालक विमा सुचवायचा की स्वतःसाठी जीवन विमा सुचवायचा, हे ठरवण्यासाठी सुद्धा आपल्याला हा क्रम उपयोगी ठरतो. कारण तुम्हाला प्रश्न जे विचारले जाणार ते उदाहरणाच्या स्वरूपात तुम्हाला सिक्वेन्सने, क्रमाने कोणते उत्पादन द्यायचे हे ठरवता आलं पाहिजे. अशा प्रकारे विचारले. उदाहरणार्थ तुम्हाला विचारते की राकेश आणि रीना हे दोघे जण पती पत्नी आहेत. त्यांना एक 10 वर्षाची आणि एक 12 वर्षाची अशा 2 मुले आहेत. तर तुम्ही राकेश यांना कोणती योजना सुचवाल? आता त्याचं कुटुंब आहे आणि तो कमावत आहे असं सुद्धा प्रश्नामध्ये दिलेलं असणार. तर सर्वात प्रथम त्याची गरज असेल उत्पन्नाचे संरक्षण. त्यामुळे मग सुरुवातीला आपण त्यांना काय सुचवणार? जीवन विमा. तर अशा प्रकारे हा क्रम लक्षात ठेवायचा. आणि जर त्याच प्रश्नामध्ये जर असं दिलेलं असेल की त्यांनी स्वतःसाठी जीवन विमा घेतलेला आहे किंवा पुरेसा जीवन विमा घेतलेला आहे, तर तुम्ही त्यांना कोणती योजना सुचवाल? मग त्यावेळेस आपण त्यांना वैद्यकीय संरक्षणासाठी आरोग्य विमा सुचवू शकतो. आरोग्य विम्यामध्ये सुद्धा त्याचं कुटुंब आहे, त्यामुळे मग आपण त्यांना पूर्ण कुटुंबांना संरक्षण देणारा कुटुंब फ्लोटर आरोग्य विमा सुचवू शकतो. हे आरोग्य विम्याचे प्रकार आपण पुढे 6व्या प्रकरणामध्ये बघणार आहे, पण हा क्रम इथे मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला क्रमावर प्रश्न येऊ शकतात. आता आपण बघूया मूलभूत जीवन विमा उत्पादने. तर जीवन विमा उत्पादनांमध्ये मूलभूत 2 फायदे असतात. जीवन विमा उत्पादनांमध्ये मूलभूत 2 फायदे असतात. यामध्ये पहिला फायदा म्हणजे मृत्यू पश्चात संरक्षण. पहिला फायदा म्हणजे मृत्यू पश्चात संरक्षण. म्हणजे पॉलिसी काढलेली आहे, पॉलिसीचा जो कालावधी किंवा मुदत आहे त्या मुदतीमध्ये जर पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला, विमा धारकाचा जर मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला विमा रक्कम दिली जाते. म्हणजे मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाचं आर्थिक संरक्षण झालं, त्यालाच आपण म्हणतो मृत्यू पश्चात संरक्षण. आणि दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे असतो परिपक्वतेचा फायदा. परिपक्वतेचा फायदा म्हणजे पॉलिसीची मुदत संपल्यानंतर, मुदत संपल्याच्या शेवटी विमा रक्कम आणि काही बोनस वगैरे जर असेल तर तो त्या पॉलिसी धारकाला दिला जातो. याला आपण म्हणतो परिपक्वतेचा फायदा. पान नंबर 40 वर तुम्हाला 6 नंबर जो पॉइंट दिलेला आहे त्यानंतर तुम्हाला दिलेलं अ, विमा योजनाचे 2 मूलभूत घटक
किंवा प्रकार किंवा आपण त्याला फायदे म्हणूया. त्याच्यामध्ये एक नंबर दिलाय तुम्हाला मृत्यूपश्चात संरक्षण, त्याला अंडरलाईन करा, आपण बघितलं मृत्यूपश्चात संरक्षण. आणि त्यानंतरचा एरो दिलेला आहे परिपक्वतेचे फायदे. तर हे दोन फायदे आहेत, हे मूलभूत फायदे आहेत जीवन विमा उत्पादनाचे. तर आता काही उत्पादनांमध्ये यापैकी एकच फायदा असेल म्हणजे एकतर मृत्यूपश्चात संरक्षण असेल, काही उत्पादनांमध्ये फक्त परिपक्वतेचा फायदा असेल, तर काही उत्पादनांमध्ये हे दोन्ही फायदे सुद्धा असतील. उत्पादन म्हणजे आपण इथे लक्षात घ्यायचं विमा योजना. तर काही योजना, एखादी योजना अशी असेल की त्यामध्ये फक्त मृत्यूपश्चात संरक्षण आहे, एखादी योजना अशी असेल ज्यामध्ये फक्त परिपक्वतेचा फायदा आहे, तर एखादी योजना अशी असेल की ज्यामध्ये दोन्ही फायदे सुद्धा मिळू शकतात. तर ह्या कोणत्या कोणत्या योजना आहेत ते आता आपण बघूया. पुढे हे फायदा बघितल्यानंतर त्याच्या खालीच तुम्हाला दिलेला आहे मूलभूत जीवन विमा योजना. त्या मूलभूत जीवन विमा योजना हेडिंगला बॉक्स करा छानपैकी आणि त्याला स्टार मार्क करा, कारण आता इथून पुढे थोडंसं महत्त्वाचं आहे तुमच्या दृष्टीने की पहिला मूलभूत जीवन विमा योजना आहे ती आहे मुदत विमा योजना. त्याला अंडरलाईन करा, एक नंबर द्या. मुदत विमा योजना शब्दामध्ये अर्थ आहे मुदत, म्हणजे याची एक फिक्स मुदत असणार आणि या मुदतीमध्ये जर मृत्यू झाला तरच विमाधारकाच्या वारसाला पैसे मिळतात. मुदत पूर्तीनंतर जर तो विमाधारक जर जिवंत राहिला तर त्याला काही मिळत नाही. म्हणजेच या पॉलिसीमध्ये फक्त मृत्यूपश्चात संरक्षण असते, परिपक्वतेचा फायदा नसतो. तर दिलेलं आहे की सर्वात मूलभूत आणि साधी योजना आहे. योजनेच्या कालावधीमध्ये मृत्यू झाला तरच विमा रक्कम मिळते, जिवंत राहिला तर काही मिळत नाही. म्हणजेच यामध्ये केवळ मृत्यूपश्चात संरक्षण आहे, परिपक्वतेचा फायदा नाही. आता यामध्ये परिपक्वतेचा फायदाच नाहीये, त्यामध्ये फक्त संरक्षण आहे. म्हणून काय असतं, या पॉलिसीचा म्हणजे या योजनेचा हप्ता हा मुळात कमी असतो. त्यामुळे खाली लिहिलेलं आहे सर्वात कमी किंमत, त्याच्यासमोर कंस करून लिहा की कमीत कमी हप्त्यामध्ये जास्तीत जास्त विमा संरक्षण देणारी योजना कोणची आहे, ही मुदत विमा योजना आहे. तर मुदत विमा योजना ही कमीत कमी हप्त्यामध्ये जास्तीत जास्त विमा संरक्षण देणारी योजना आहे. यावर प्रश्न विचारता येतो कधी कधी. एक नाव दिलं जाईल तुम्हाला की श्री डॅनी यांना कमीत कमी हप्त्यामध्ये जास्तीत जास्त विमा संरक्षण देणारी अशी योजना ते शोधत आहेत, तर तुम्ही त्यांना कोणती योजना सुचवाल? मग तुम्ही त्यांना कोणती योजना सुचवाल तर ही मुदत विमा योजना. कारण काय, यामध्ये कमीत कमी हप्त्यामध्ये जास्तीत जास्त विमा संरक्षण आहे. आणि का आहे, कारण याच्यामध्ये फक्त मृत्यूपश्चात संरक्षण आहे, परिपक्वतेचा फायदा नाही. आता ह्यामध्ये 5 वर्षापासून पुढची काही पण एक ठराविक मुदत घेता येते. ही जी पॉलिसी आहे ही मोठ्या मोठ्या कर्जांना संरक्षण देण्यासाठी उपयुक्त ठरते. गाडीचं कर्ज असेल, फ्लॅटचं कर्ज असेल. आता समजा एका व्यक्तीने 40 लाखाचं घरासाठी कर्ज घेतलंय आणि 5 लाखाचं गाडीसाठी कर्ज घेतलं, म्हणजे टोटल 45 लाखाचं त्या व्यक्तीने कर्ज घेतलेलं असेल, तर त्या कर्जाला संरक्षण देण्यासाठी त्याला 45 लाख रुपयाचा विमा घ्यावा लागेल स्वतःच्या आयुष्यावर. जेणेकरून काय होईल की जर त्याचा मृत्यू झाला तरी 45 लाख रुपये जे विम्याचे मिळतील त्यातून ते कर्ज फेडल्या जाणार, त्या कर्जाचा बोजा जो आहे तो कुटुंबावर येणार नाही. मग एवढ्या मोठ्या रकमेचा जर विमा घ्यायचा असेल तर त्याचा हप्ता मोठा येईल. मग अशी योजना शोधावी लागेल की ज्यामध्ये मोठी विमा रक्कम किंवा विमा संरक्षणाची रक्कम तर जास्त मिळेल पण त्याचा हप्ता कमी असला पाहिजे. म्हणजेच मग अशी योजना कोणती असणार तर ही मुदत विमा योजना. तर मुदत विमा योजना जी आहे ही कर्जांना संरक्षण देण्यासाठी उत्तम योजना आहे. हे सुद्धा इथे दिलेलं आहे पान नंबर 40 वर खालून तिसरा एरो आहे दायित्वांसाठी संरक्षण. त्याला अंडरलाईन करून स्टार मार्क करा की गाडी, घर यांसाठीच्या मोठ्या कर्जांचा संरक्षण देण्यासाठी ही योजना योग्य आहे. त्याला अंडरलाईन करून स्टार मार्क करा, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तर ही झाली मुदत विमा योजना. यामध्ये व्यक्तीचा जर मध्ये मृत्यू झाला तरच रक्कम मिळते, शेवटी काहीही मिळत म्हणजे तो जर जिवंत राहिला मुदत संपेपर्यंत तर मग त्याला काहीही मिळत नाही. तर असा हा मुदत विमा जो असतो यामध्ये मोठं विमा संरक्षण असते. त्यामुळे विमा लेखन ही प्रक्रिया जी आहे ती या मुदत विम्याच्या बाबतीत फार महत्त्वाची असते. त्यामुळे खाली एक वाक्य लिहून घ्या. मुदत विम्यामध्ये विमा लेखन हे जास्त काळजीपूर्वक केले जाते. मुदत विम्यामध्ये विमा लेखन म्हणजेच काय की विमा प्रस्ताव स्वीकारायचा की नाकारायचा याचा निर्णय घेण्याची प्रक्रिया. तर ते विमा लेखन जे आहे हे जास्त काळजीपूर्वक केले जाते. म्हणून मुदत विम्याच्या बाबतीत विमा लेखन हा महत्त्वाचा घटक आहे. याच्यावर प्रश्न येऊ शकतो तुम्हाला की मुदत विम्याच्या बाबतीत किंवा मुदत विमा देताना कंपनीच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक कोणता, तर विमा लेखनाची प्रक्रिया जी आहे ती महत्त्वाची असणार. आता यानंतर दुसरा प्रकार बघूया. पान नंबर 41 वर पहिला एरो जो दिलेला आहे त्याला 2 नंबर करा आणि तिथे लिहा हप्ता परतीची योजना. कंसामध्ये लिहा ROP, रिटर्न ऑफ प्रीमियम प्लॅन.
हप्ता परतीची योजना, ROP म्हणजे रिटर्न ऑफ प्रीमियम. आता याचं हप्ता जो परतीची योजना आहे यामध्ये काय असतं, मुदत विम्याप्रमाणेच फक्त विमा संरक्षण असते. परंतु एखाद्या व्यक्तीला वाटेल की मला कमीत कमी हप्त्यामध्ये जास्तीत जास्त विमा संरक्षण तर पाहिजे, परंतु जर मला काही झालं नाही तर मुदतीच्या शेवटी मला काही ना काहीतरी रक्कम मिळाली पाहिजे. तर ज्यांना असं वाटतंय की मुदतीच्या शेवटी त्याला काहीतरी रक्कम मिळाली पाहिजे किंवा कमीत कमी हप्ते तरी परत मिळाले पाहिजे, तर अशा लोकांसाठी ही योजना आहे हप्ता परतीची योजना. तर तिथे काही विमा कंपन्या मुदत विमा योजनेत हप्ता परत करण्याची सुविधा उपलब्ध करतात. मग ते हप्ते पूर्ण सुद्धा सुविधा संपूर्णपणे परत केले जातात किंवा काही प्रमाणात केले जातात. जर संपूर्ण केले जात असेल तर त्याला आपण म्हणतो टोटल रिटर्न ऑफ प्रीमियम म्हणजे TROP, टोटल रिटर्न ऑफ प्रीमियम, TROP. तर अशा प्रकारे ही असते हप्ता परतीची योजना. तर याच्यावर प्रश्न येतो अशा प्रकारे की श्री राकेश यांना फक्त विमा संरक्षण हवे आहे, त्यासाठी ते एक योजना शोधत आहेत, परंतु जर त्यांचा मृत्यू झाला नाही तर त्यांना काही रक्कम परतावा सुद्धा मिळाली पाहिजे, तर तुम्ही त्यांना कोणती योजना सुचवाल? मग अशा वेळेस हप्ता परतीची योजना हे उत्तर येणार. यानंतर पुढचा तिसरा प्रकार आहे शुद्ध एंडॉमेंट विमा योजना. त्या वाक्याखालीच पुढे दिलेले आहे शुद्ध एंडॉमेंट योजना. त्याला अंडरलाईन करा. शुद्ध शब्द हा फार महत्त्वाचा आहे, त्याला तुम्ही बॉक्स करा. तर शुद्ध एंडॉमेंट योजना ही मुदत विम्याच्या एकदम विरुद्ध आहे. म्हणजे मुदत विम्यामध्ये आपण बघितलं होतं की जर त्या पॉलिसी धारकाचा मुदती दरम्यान मृत्यू झाला तरच रक्कम मिळणार, मुदतीच्या शेवटीपर्यंत तू जर जिवंत राहिला तर त्याला काही मिळत नाही. आता याच्या एकदम उलट म्हणजे विरुद्ध ही शुद्ध एंडॉमेंट आहे. म्हणजेच काय असणार आहे की जर मध्ये मृत्यू झाला तर काही मिळणार नाही, शेवटपर्यंत जगला तरच रक्कम मिळणार. तुम्हाला ते पॅराग्राफ मध्ये दिलेलं आहे की योजनेचा कालावधी पूर्ण होईपर्यंत विमाधारक जगला तर विमा रक्कम मिळते, कालावधीत मृत्यू झाल्यास काही मिळत नाही. ही झाली शुद्ध एंडॉमेंट योजना. आता जनरली आपण लोकांकडे गेलं अशा प्रकारची योजना ते विकत घेणार नाही. त्यांना काय लागेल, दोन्ही फायदे लागतील की मध्ये मृत्यू झाला तरी मला माझ्या वारसाला पैसे मिळाले पाहिजे आणि मुदत पूर्तीपर्यंत मी जगलो तर मला सुद्धा काहीतरी रक्कम मिळाली पाहिजे. मग असे दोन्ही फायदे दिले पाहिजे. म्हणजेच काय केलं पाहिजे तर मुदत विमा योजना आणि शुद्ध एंडॉमेंट योजना यांचं मिश्रण झालं पाहिजे. मग अशी पुढची योजना आहे आपली 4 नंबर, फक्त नुसतं एंडॉमेंट योजना. म्हणजे आधीची जी होती ती शुद्ध एंडॉमेंट होती, यातला शुद्ध शब्द काढला आणि खाली तुम्हाला एरो दिलेला आहे एंडॉमेंट विमा योजना, त्याला अंडरलाईन करा आणि 4 नंबर टाका. ही 4थ्या नंबरची योजना आहे एंडॉमेंट विमा योजना. एंडॉमेंट विमा योजना ही मुदत विमा योजना व शुद्ध एंडॉमेंट योजना यांचं मिश्रण आहे. यामध्ये काय होणार, कालावधीत मृत्यू झाला तरी रक्कम मिळणार, कालावधीच्या शेवटपर्यंत जगला तरी रक्कम मिळणार. तर एक लक्षात ठेवायचं, एंडॉमेंट योजना ही मुदत विमा आणि शुद्ध एंडॉमेंट विमा यांचं मिश्रण आहे. तर एंडॉमेंट योजना जी आहे याच्यामध्ये बचतीचा घटक सुद्धा असतो, त्यावर बोनस सुद्धा मिळतो. पण आता यामध्ये बोनस मिळणार की नाही यानुसार सुद्धा या एंडॉमेंट योजनेचे 2 प्रकार पडतात. पान नंबर 41 वर 8 नंबरचा पॉइंट दिलेला आहे बघा, सहभागात्मक आणि असहभागात्मक पॉलिसी. सहभागात्मक म्हणजे काय आहे, त्याला इंग्लिश मध्ये म्हणतो आपण विथ प्रॉफिट. लिहून घ्या तिथे, सहभागात्मकच्या बाजूला विथ प्रॉफिट. सहभागात्मक म्हणजे विथ प्रॉफिट, यालाच आपण म्हणतो नफ्यासह. नफ्यासह हा झाला पहिला प्रकार. तर पान नंबर 42 वर, पान नंबर 42 42 वर पहिला एरो, पहिला बाण दिलेला आहे बघा, ते वाक्य बघा की ज्या योजनांमध्ये विमा कंपनीच्या नफ्यामध्ये सहभागी होण्याचा अधिकार विमाधारकांना असतो. म्हणजेच काय तर बोनस मिळण्याचा, नफ्यामध्ये सहभागी होण्याचा म्हणजेच बोनस मिळण्याचा. ते लिहून घ्या, ज्या योजनांमध्ये विमा कंपनीच्या नफ्यामध्ये सहभागी होण्याचा म्हणजेच बोनस मिळण्याचा अधिकार विमाधारकांना असतो त्यांना नफ्यासह किंवा सहभागात्मक योजना असे म्हणतात. त्याचे उदाहरण दिलेले आहेत पुढे, मनी बॅक योजना, संपूर्ण जीवन विमा योजना या आणि एंडॉमेंट विमा योजना या सहभागात्मक आहेत. तर दुसरं खालचं वाक्य वाचा की ज्या योजनांमध्ये पॉलिसी धारकाला विमा कंपनीच्या सहभागी होण्याचा अधिकार नसतो म्हणजेच बोनस मिळत नाही अशा योजनांना नफ्याशिवाय, नफ्याशिवाय म्हणजे बोनस मिळत नाही अशा योजनांना नफ्याशिवाय किंवा असहभागात्मक योजना असे म्हणतात. असहभागात्मक योजना असे म्हणतात. तर सहभागात्मक म्हणजेच काय तर त्यामध्ये बोनस मिळतो,
असहभागात्मक म्हणजे त्यामध्ये बोनस मिळत नाही. आता ही कन्सेप्ट लक्षात घ्या. असहभागात्मक हा एक शब्दच महत्वाचा आहे. असहभागात्मक शब्द जर त्या प्रश्नामध्ये आला तर याचा अर्थ